नमस्कार, मी ऐश्वर्या. आज आपल्याला आहे डिंकाच्या लाडवाची ऑर्डर. त्याच्यासाठी आपण आधी मुगाचं पीठ थोडं भाजून घेतलं आहे, परतून घेतलं आहे गॅसवर. त्याच्यानंतर आपण ड्रायफ्रूट सगळे भाजून घेणार आहोत. सुरुवात आपण काजू आणि पिस्त्याने केलेली आहे. ते छान तुपात खरपूस भाजून घेणार आहोत. आता ते आपण काढून घेऊन नंतर त्याच्यात बदाम घालूया. बदामही आपण तुपामध्ये चांगलं परतून रोस्ट करून घेऊन ते काढून घेणार आहोत. त्यानंतर आपण आपल्या तुपामध्ये खजूर आणि अंजीर मनुके टाकणार आहोत आणि तेही छान परतून गोल्डन ब्राऊन करून भाजून घेणार आहोत. आता आपण जरा अंजीर शिजवून घेऊया चांगले, म्हणजे ते चांगले कुस्करले जातील. त्याच्यानंतर आता आपण मिक्सरला बारीक केलेले खारीक तुपावरती भाजून घेणार आहोत. ते छानपैकी मस्त आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेणार. थोडंसं तूप ॲड करूया, जेणेकरून जरासं त्याला अजून मिक्स होऊन गोल्डन ब्राऊन कलर यायला मदत होईल. छान खरपूस आपण व्यवस्थित भाजून घेऊया ते आपल्या खारीकला. आता आपण सुकं खोबरं जरा भाजून घेऊया. हे आपण घरात खवणलेलं सुकं खोबरं आहे, ते गोल्डन ब्राऊन झालेलं आहे. आता आपण डिंक तळून घेऊया. असं आपण थोडंसं डिंक तुपामध्ये टाकून तळून घ्यायचा आहे. एकत्र टाकला तर तो अर्धा कच्चा राहील आणि व्यवस्थित तळलाही जाणार नाही आणि तो एवढ्या मोठ्या तुपामध्ये चांगला फुलून पण येणार नाही. सो आता आपण थोडे छोटे बॅच करून डिंकाचे छान डिंक खरपूस ब्राऊन होईपर्यंत तळून घेऊया. आता आपण कोरडं भाजलेलं मुगाच्या डाळीचं पीठ आता जरा आपण तूप घालून चांगलं त्याला एक कलर सुटेपर्यंत छान आपण परतून घेऊया गॅसवरती. आधी बघा मिक्स केलं तेव्हा थोडं कोरडं झालं आणि आता ते एकदम असं ग्लॉसी दिसायला लागलेलं आहे आपलं मुगाच्या डाळीचं पीठ. छान आपण परतून घेऊया. मस्त खमंग वास सुटलेला आहे. आता आपण पावडर गूळ घेतलेला आहे, तो छान आपण बारीक करून त्याच्यामध्ये आपण लाडवाचं सगळं मिश्रण केलेलं सारण एकत्र करून लाडू बांधले आहेत. आणि ही होती आजची आपली अर्धा किलो डिंकाच्या लाडूची ऑर्डर.